राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3 हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले असून काही महिलांचे अर्ज मंजूर झाले असूनही त्यांच्या बँक खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. 25 सप्टेंबरपासून माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 2,40,00,000 महिलांनी अर्ज केले असून त्यातील 1,87,00,000 पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. पण अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत. त्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करता यावेत यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेबद्दल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसणे, संयुक्त खाते असणे आणि अन्य काही कारणास्तव लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. याबाबत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने दिनांक 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी आणि पैसे जमा न होण्यासंबंधित अडचणींसंदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात आणि या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असूनही तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुमची अडचण आता लवकरच दूर केली जाईल आणि तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. धन्यवाद.